हां सुरू. 85चा पत्रकार जागा झाला. मी राजन खान. माझ्याबरोबर समोर आत्ता आहेत आपल्या व्हिडिओमध्ये एका अर्थानं माझा मुलगा म्हणावं आणि खूप मित्र म्हणावं, जोडीदार म्हणावं, अगदी प्रियकरसुद्धा म्हणावं, इतकी सुंदर शब्द लावावेत असा माणूस, ज्याचं नाव आहे संतोष शेंडकर. मला वाटलं की एकदा आपल्या अक्षरमानवच्याच सगळ्या लोकांशी किंवा माझं कुटुंब म्हणून, राजन खानचं कुटुंब म्हणून जमलेले जे लोक आहेत त्यांच्याशी बोलत राहिलं पाहिजे. आणि अगदी ठरवून मग मी आज संतोषकडे आलो. संतोष राहायला सोमेश्वर नगरला आहे. सोमेश्वर नगर बारामती तालुक्यातलं एक गाव आहे, पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यात. साखर कारखाना आहे. हा मुलगा इथंच वाढलेला आहे आणि त्याच्याशी आता बोलू. मी नाव सांगितलंच आहे संतोष शेंडकरचं. त्याच्या जगण्याबद्दलचे अनुभव ऐकू, त्याच्याकडून समजून घेऊ की तो कसा कसा वाढला, काय काय त्याच्या भूमिका आहेत, त्याची वाढ भूमिका असं ऐकू. तर संतोष, तुम्ही तुमच्याबद्दल थोडी माहिती दिली तर बरं होईल. मी संतोष विठ्ठल शेंडकर. सोमेश्वर कारखान्यामध्ये माझे वडील साखर कामगार होते आणि घरी शेती आहे. ऊस उत्पादक शेतकरी आहे कुटुंब माझं. शेतकरी कुटुंबातला मी आहे. शेंडकरवाडीमध्येच जिल्हा परिषद शाळेत शिकलो. सोमेश्वर विद्यालयात माध्यमिक शिक्षण आणि जवळच्याच काकडे महाविद्यालयात MA मराठीपर्यंत शिकलो. त्यानंतर जर्नलिझमचा एक कोर्स केला आणि दैनिक सकाळमध्ये सोमेश्वर नगर परिसरासाठी पत्रकार म्हणून काम करतो. आणि काम करताना शेती, शिक्षण, सहकार हे माझे कोर सब्जेक्ट आहेत की ज्याच्यावर मी जास्त फोकसली काम करतो. काय काम करता पण? मागच्या 20 वर्ष मी पत्रकारितेमध्ये आहे. तर परिसरातल्या शेतीतल्या चांगल्या प्रयोगाबद्दल, उदाहरणार्थ शेतीबद्दल, तर शेतीतल्या चांगल्या प्रयोगाबद्दल लिहून एक सकारात्मक गोष्टी लोकांच्या समोर आणणं, वेगवेगळ्या प्रयोगांना लोकांना उद्युक्त करणं. ह्याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं की शेतीतल्या पॉलिसीबद्दल लिहायला सुरुवात केली. उदाहरणार्थ एक महत्त्वाचं वाक्य आहे शेतकरी संघटनेचं, सरकारचं धोरण हेच शेतकऱ्यांचं मरण. तर सरकारचं धोरण नेमकं काय असतं, सरकारची पॉलिसी काय असते, वेगवेगळे GR सरकारचे काय सांगतात, सरकारच्या शेतीसंबंधीचे सहकाराबद्दलचे कायदे काय आहेत, हे ग्रामीण भागातल्या लोकांना समजावं अशा सोप्या स्वरूपात त्याचे फायदे तोटे सांगणं. उदाहरणार्थ आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकरकमी FRP देण्याचा कायदा आहे. 14 दिवसात ऊस तुटल्यानंतर एकरकमी FRP म्हणजे रास्त भाव देणं. तर हा FRP शेतकऱ्यांना माहीत नव्हता, तो माहीत करून देणं. नंतर FRPच्या कायद्याबद्दलची माहिती देणं. FRPच्या कायद्यात जेव्हा सरकार मोडतोड करायला जातं त्यावेळेला सरकार विरोधी भूमिका घेऊन लोकांमध्ये जागृती करणं. अशा पद्धतीचं एक थोडक्यात उदाहरण. शिक्षणाबद्दलचं म्हणाल तर जिल्हा परिषद शाळा आणि सरकारी शिक्षण टिकावं, की कारण गोरगरिबांची मुलं सरकारी शाळेत शिकतात, त्यांना खाजगी शिक्षण परवडणार नाही. पण सरकारच्या खाजगीकरणाच्या धोरणाविरोधात, सामूहिक शाळांच्या धोरणाविरोधात किंवा शाळा बंदच्या धोरणाविरोधात सतत लिहित राहणं. जेव्हा जेव्हा शिक्षक संघटना वगैरे या गोष्टीसाठी आवाज उठवतील त्यांना अशा गोष्टींसाठी सपोर्ट करणं, सामाजिक संघटनांना अशा गोष्टींसाठी सपोर्ट करणं आणि सरकारी शाळांमधल्या चांगल्या गोष्टी पुढे आणणं आणि चुकीच्या गोष्टी किंवा भ्रष्टाचाराच्या गोष्टी ह्या बाहेर काढून ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणं, असं सर्वंकष काम करण्याचा प्रयत्न करतो. मुलांसाठी बरेच उपक्रम करता तुम्ही. ऊस तोडणी कामगारांची मुलं. शिक्षण हा माझा आवडता विषय आणि दुसरा सहकार. महाराष्ट्रामध्ये साधारणतः 200 सहकारी आणि खाजगी साखर कारखाने आहेत. त्याच्यामध्ये 95 सहकारी आणि बाकीचे सगळे खाजगी आहेत. खाजगीकरण वाढत गेल्यामुळं सहकार कमी कमी संकोच होत गेला. तो सुद्धा एक अभ्यासाचा विषय. तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातून ह्या सगळ्या 200 कारखान्यांना ऊसतोड मजुरांचा पुरवठा होतो. ह्या ऊसतोड मजुरांची मुलं शिक्षणापासून दरवर्षी वंचित राहतात.
मजुरांबरोबर जी मुलं स्थलांतरित होतात त्या मुलांना 6 महिने शिक्षण मिळत नाही. त्यांच्या गावाकडे पुन्हा गेल्यानंतर मात्र शिक्षण मिळतं. पूर्वी जेव्हा मी पत्रकारितेला सुरुवात केली त्या काळात जनार्थ सारख्या काही संस्था किंवा ज्ञानप्रबोधिनी सारख्या काही संस्था ह्या ऊसतोड मजुरांच्या मुलांना साखर शाळा चालवायच्या. काही ठिकाणी साखर कारखाने पण साखर शाळा चालवायचे. पण 2010ला शिक्षण हक्क कायदा आला आणि खाजगी शाळा चालवायला सरकारनं एक प्रकारे बंधन आणलं. सरकारचीच प्रत्येक मूल शिकणं ही जबाबदारी झाली. पण सरकार प्रत्येक मुलापर्यंत पोचू शकत नाही, शिक्षक तिथपर्यंत जात नाहीत आणि एक मध्ये पूल बांधणं गरजेचं होतं. ह्यासाठी टाटा ट्रस्ट, शालेय शिक्षण विभाग आणि जनसेवा प्रतिष्ठान यांनी सोमेश्वर साखर कारखान्यावर आशा नावाचा प्रोजेक्ट सुरू केला आणि 5 वर्ष मुलांना शिक्षण देण्याचा एक चांगला प्रयत्न केला. तो प्रोजेक्ट थांबल्यानंतर शिक्षण विभागाचा आणि टाटा ट्रस्टचा तो प्रोजेक्ट थांबल्यानंतर मुलं पुन्हा शाळाबाह्य झाली. मग मी स्वतः सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप, व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळाच्या बैठकीत जाऊन बोललो. त्यांना आपणच या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊ आणि आपणच या मुलांना शिकू अशा पद्धतीनं सगळ्या 200 कारखान्यांनी केलं तर 200 कारखान्यांवरची मुलं शासनाच्या मदतीशिवाय किंवा NGOच्या मदतीशिवाय शिकू शकतील असा एक प्रोजेक्ट उभारू. मग कोपीवरची शाळा नावाचा आम्ही एक प्रकल्प सुरू केला. कारखान्याच्या वतीने चाललेला हा राज्यातलाच नव्हे तर देशातला पहिला प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टमध्ये कारखान्याच्या परिसरात ज्या कोप्यावर मजूर उतरतात त्यांच्या मुलांचं सर्वेक्षण केलं जातं. सर्वेक्षण केल्यानंतर त्यांचं वयोगटानुसार आणि त्यांच्या क्षमतेनुसार गट केले जातात. सोमेश्वर कारखान्याने या मुलांना शिकवण्यासाठी एक 8 शिक्षक दिलेले आहेत. म्हणजे ते शिक्षक अनुभवी आणि या ऊसतोड मजुरांच्या मुलांना शिकवू शकणाऱ्या अशा स्किल्सचे आहेत. ते 8 शिक्षक नेमलेत. 250 ते 300 मुलं सर्वेक्षणात आढळतात दरवर्षी, 8 ते 14 वयोगटाची. आणि या मुलांचे क्षमतेनुसार गट करून एक 8 वर्ग सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात चालतात. दरवर्षी 250 ते 300 मुलांना शिक्षण देण्याचं काम केलं जातं. शिक्षणासोबत मुलांचं लसीकरण, गर्भवती मातांची काळजी घेणं, प्रसूतीपर्यंत त्यांची काळजी घेणं, अंगणवाडीच्या मुलांना शालेय पोषण आहार अंगणवाडीच्या मार्फत पुरवणं, जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांमार्फत ह्या मुलांसाठी पोषण आहाराचा तांदूळ मिळवणं, अशा पद्धतीची वेगळी कामंसुद्धा केली जातात. आणि महत्त्वाचं म्हणजे परिसरात ह्या प्रोजेक्टबद्दल संवेदनशीलता निर्माण झाल्यामुळं वह्या, पुस्तकं, पाटी, पेन्सिल वगैरे जे शालेय साहित्य लागतं ते परिसरातून जमा होतं. त्यामुळे एक प्रकारचा लोकसहभाग तयार होतो. आणि या मुलांचं गॅदरिंगसुद्धा कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांच्या आर्थिक मदतीमुळं गॅदरिंग आम्हाला घेता येईल. आजपर्यंत किती मुलं या तुमच्या शाळांमध्ये शिकून गेली? मागच्या 3 वर्षात 750 मुलांपर्यंत हे शिक्षण पोचवता आलं. नोव्हेंबरमध्ये मुलं येतात आणि एप्रिलमध्ये मुलं जातात. 5 ते 6 महिने या मुलांसोबत आमचे 8 शिक्षक रोज काम करतात. दिवसभर शाळेच्या वेळेत ही मुलं फाडत असतात. कुणी ऊस तोडतं, कुणी वाडं बांधायला जातं, कुणी लहान भावंडाला सांभाळायला जातं, कुणी कोप्यावर राखणीला असतं. मग संध्याकाळी आईवडील 5 वाजता घरी परततात, 5 ते 6च्या दरम्यान. मग आमची कोपीवरची शाळा संध्याकाळी 5ला सुरू होते. 5 ते 9 ह्या वेळेत सायंकाळी पालकांची घरं आवरायची, स्वयंपाकाची लगबग सुरू असते. आणि त्यावेळेत कोप्यांच्या मधोमध आमची ही कोपीवरची शाळा 4 तास दररोज चालते. 5 महिन्यात आम्ही मुलांना लिहायला वाचायला शिकवणे हा आमचा फोकस असतो आणि बऱ्यापैकी लिहायला वाचायला मुलं शिकतात. हे जे 200 कारखाने म्हणताय महाराष्ट्रातले, या 200 कारखान्यांचा परिसर गृहीत धरला तर किती मुलं असतील अशी 200 कारखान्यांच्या परिसरांमध्ये? फक्त आपण सोमेश्वर कारखान्याचं जर उदाहरण धरलं तर मी 6 ते 14 वयोगटातली 250 मुलं म्हणालो. 0 ते 6 वयोगटातली मुलं साधारण 200. बरं. आणि 14 ते 18 वयोगटातली साधारण 100 मुलं. एवढी मुलं एका कारखान्यावर येतात आणि आम्ही ज्या मुलांना शिक्षण देतो ती मुलं कारखान्याच्या परिसरात राहणारे असतात. खूप दूरवरच्या गावी जी विखरून पालं पडतात त्या पालांवर आम्ही जाऊ शकत नाही. सगळी मुलं एका कारखान्यावर धरली तर 700 ते 800 मुलं एका कारखान्यावर असतात.
बा. 200 कारखान्यांचा हिशोब केला तर 7 दुनी 14 म्हणजे 1,40,000 मुलं बापरे. दरवर्षी शालाबाह्य होतात. हां. आणि हा प्रोजेक्ट फक्त 250 मुलांपर्यंतचा नाही, तर 250 मुलांच्या माध्यमातून 1,40,000 मुलांना कसं शिक्षण देता येऊ शकतं हे सांगणारा हा प्रोजेक्ट आहे. पण मग इतर कारखान्यांशी संपर्क करायचा ठरला तर काय कसं करता येईल? आमच्या काम बघून माळेगाव कारखान्यावर, आमचा जवळचाच माळेगाव कारखाना आहे, युवा चेतना नावाचा तिथला एक सोशल ग्रुप आहे. त्या सोशल ग्रुपनी माळेगाव कारखान्यावर मुलांसोबत असं काम सुरू केलेलं आहे 2 वर्षापासून. आणि हर्षवर्धन पाटलांनी त्यांच्या निराभिमा आणि कर्मयोगी कारखान्याची टीम आमचं काम बघण्यासाठी पाठवली होती. तुषार रंजनकर म्हणून सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनी इथं येऊन काम बघितलं आणि आमच्या शिक्षकांनी जाऊन त्यांच्या कारखान्यावर शिक्षकांना ट्रेनिंग दिलं आणि त्या 2 कारखान्यावर हे काम सुरू आहे. म्हणजे 4-5 कारखान्यांवर हे काम सुरू झालेलं आहे. श्रीनाथ मस्कोबा कारखाना स्वतःहून 70-80 मुलांसाठी काम करतो. अशा पद्धतीनं हळूहळू सगळीकडे काम वाढायला पाहिजे. आणि ह्यामध्ये शासनाने, कारखान्यांनी, साखर आयुक्तांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. थोडं मला याच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही 20 वर्ष पत्रकारितेत आहात. हो. तर ग्रामीण पत्रकारिता आणि तुमचे अनुभव, आता हा खरं मला शहरी आणि ग्रामीण स्वतःला शब्द आवडत नाही, काही खेडे आणि शहर असं वेगवेगळं नसतं आणि आता तर नाहीच आहे. तरीही या भागातली पत्रकारिता, हिचे काही अनुभव किंवा ही कशी चालते याबद्दल काही सांगू शकाल? म्हणजे मला नेमकं काय समजलं हां. नाही. या पत्रकारितेतला अनुभव काय? म्हणजे पत्रकारांना लोक घाबरतात. पेपरवाले ज्या वर्तमानपत्रांमध्ये तुम्ही कामं करता त्यांच्या काही प्रायोरिटीज असतात किंवा त्यांच्या काही प्राधान्यक्रम असतात, तर इथल्या बातम्यांचं कसं होतं या पद्धतीचं जाणून घ्यायचं की ग्रामीण पत्रकारिता करताना इतकी वर्ष सलग टिकून राहणं. मी स्वतःच पत्रकार असल्यामुळं आणि खेडी शहर असं दोन्हीकडे फिरल्यामुळं पत्रकार बहुधा सोडून जातात पत्रकारिता. तुम्ही सलग 20 वर्ष टिकलात, तर तुमचा या पत्रकारितेचा जगण्याचा अनुभव काय? पत्रकारिता जगणं. बरोबर. ग्रामीण भागात पत्रकारिता करताना म्हणजे मी स्वतः काय केलं ते सांगितलं तर त्यातनं उत्तर पण तेच मिळेल. अपेक्षित आहे. हां. तर पाकिट पद्धती मी आल्यानंतर पहिली बंद केली आणि पत्रकारिता सोडायला कधी लागते की एक संघर्ष निर्माण होतो. राजकीय लोक आणि पत्रकार किंवा प्रस्थापित अधिकारी आणि पत्रकार ह्याच्यात जेव्हा संघर्ष होतो त्यावेळेला ती पत्रकारिता सोडायला लागते. पण जेव्हा आपण कुठलाही नकारात्मक हेतू न घेता त्या राजकीय व्यवस्थेवर किंवा सरकारी व्यवस्थेवर टीका करतो, आपला त्याच्यामध्ये काही हेतू नसतो, हेतू काहीतरी चांगला बदल घडावा, दुरुस्ती व्हावी असा असेल तर राजकीय किंवा अधिकारी पदावरचे लोकसुद्धा ते समजून घेतात. आपला एक वचक तयार होतो. आपल्याला आपण काही ब्लॅक कॅम्प करत असेल तरच आपल्याला ब्लॅकमेलिंग होऊ शकतं. स्वच्छ पत्रकारिता करत राहिलं किंवा सतत विधायक गोष्टी मांडत राहायचं आणि अधूनमधून मग चुकीच्या गोष्टींवर ठोका टाकायचा, अशा पद्धतीचा बॅलन्स करत राहिलो तर जमून जातं. पण नुसतंच ठोकं टाकत राहणं ते पण डोळ्यावर येतं आणि पत्रकारिता सोडायला लागते. आणि नुसतंच विधायक म्हणजे ते पण गुळमुळीत आणि गोड किंवा लय आयडियल आदर्शवाद ते पण करून चालत नाही. म्हणजे वास्तव भूमिका ठेवून काम केलं तर ग्रामीण पत्रकारिता करता येऊ शकते. ग्रामीण भागात काम करणं तसं चॅलेंजिंग आहे शहराच्या तुलनेत, कारण दैनंदिन संबंध असतात. समजा माझा सोमेश्वर नगर परिसर आहे, प्रत्येक गावचा सरपंच हा मित्र किंवा ओळखीचा किंवा संबंधातला असतो किंवा कधी कधी कुणी पाहुणा असतो. कारखान्याचे चेअरमन किंवा संचालक मंडळ या रोजच्या उठण्या बसण्यातले असतात. जेव्हा अशा लोकांचं चुकतं त्यावेळी त्यांच्या विरोधात लिहिणं हे खूप चॅलेंजिंग असतं ना. आपली पण सगळा सातबारा त्यांना माहीत असतो. त्यामुळे आपण सरळ रेषेत काम करत राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ग्रामीण भागात. आणि ग्रामीण भागात प्रचंड प्रश्न, खूप समस्या आहेत. शेती हा ग्रामीण भागाचा मुख्य आधार आहे. तर शेतीमध्येच इतक्या समस्या आणि इतके प्रश्न आहेत. मी मागचे 20 वर्ष काम करतो, शेतीतल्या समस्या अजून आहेतच, उलट वाढतच चालल्यात. एक साधं उदाहरण घेतलं तर 20 वर्षापूर्वी विजेचा जो प्रश्न होता
आज 20 वर्षानंतर सुद्धा विजेचा प्रश्न तसाच आहे. लाईट बिलं मात्र भरमसाठ वाढले आणि पाण्याची गरज जास्त वाढत चालली आणि वीज अजून पण शेतकऱ्याला 8 तासच आहे. जेव्हा शहरात जातो तेव्हा लाईटचा सगळीकडे झगमगाट बघून असं वाटतं की शहराने एक दिवस जरी वीज वापरली नाही तरी माझ्या सोमेश्वरनगर परिसराला महिनाभर वीज पुरेल. वा. असं ते वाटत राहतं. शेतकऱ्याला कमीत कमी 12 तास वीज पाहिजे, 24 तास जरी नाही दिली तरी, आणि ती दिवसा पाहिजे. रात्रीची वीज दिली तर रात्रीचं सर्पदंश होणं किंवा लांडग्याची भीती किंवा मध्यंतरी आमच्या भागात बिबट्या आला होता, बिबट्याची भीती. मंचरखेड आंबेगाव भागात तर बिबट्याचे रोजच्या रोज हल्ले होत असतात आणि सरकार हा एक साधा प्रश्न मागच्या 20 वर्षात सोडवू शकलं नाही. हे मी पत्रकारितेतून सगळ्या बाजूंनी बघतो. आणि MECBची आता वाताहत होत चालली, विजेची गळती, सरकारकडून वारंवार धोरणांची धरसोड आणि अंबानीचा विजेमध्ये होत असलेला शिरकाव, ह्या सगळ्या गोष्टी विजेचं खाजगीकरणाच्या दिशेने चाललेल्या आहेत. खाजगीकरण झालं तर शेती व्यवस्था पूर्ण कोसळून पडणार. एक प्रश्न एवढं मोठी व्याप्ती ही करू शकतो. साखर कारखान्याचे काही प्रश्न आहेत, जमिनी क्षारपड होत चाललेले आहेत दरवर्षी, अतिरिक्त पाणी देऊन आणि खतं वाढवून. जिरायत भागातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न आणखीन वेगळे आहेत. खूप प्रश्न आहेत एका शेती क्षेत्रात. शिक्षण क्षेत्रात ग्रामीण भागातल्या शाळा बंद पडत चालल्यात. ज्या शाळांवरचा पट चांगला आहे त्या शाळांना शिक्षक नाहीत, ज्या शाळांवरचा पट कमी होत चालला आहे त्या शाळा बंद करत चालली. आणि वेल्ह्यासारख्या भागात जिथं पट कमी झाला आहे त्या ठिकाणी समूह शाळाचा प्रयोग सुरू केला आहे आणि 5-5 किलोमीटरवरून मुलांनी शाळेत यावं अशी अपेक्षा केली जाते. ती मुलं शाळाबाह्य व्हायला लागली. माध्यमिक शाळांना सुद्धा सरकार पवित्र पोर्टलच्या नावाखाली 5-5 वर्षांनी 7-7 वर्षांनी शिक्षक पाठवते. तोपर्यंत जागा रिक्त राहतात, शिक्षकांवर अतिरिक्त ताण आहे. मग पालक सरळ पोरं उचलतो आणि इंग्रजी शाळेला घालतो आणि शाळांचं अशा पद्धतीने शिक्षणाचं खाजगीकरण आपोआप व्हायला लागलं. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की शेती आणि शिक्षण या दोन्ही व्यवस्थांची वाट लागते आहे. आणि आरोग्याची सुद्धा. आरोग्याची काय लागते? आरोग्याला आता सोमेश्वरनगर परिसर घेतला उदाहरणादाखल माझा, 30,000 लोकसंख्येमागे एक प्राथमिक आरोग्य केंद्र पाहिजे. मग आमची लोकसंख्या आहे 60,000, त्याच्या पाठीमागे एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. त्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर 60,000 माणसांचा ताण आहे. तो कसा, म्हणजे डॉक्टरकडून तरी आम्ही कशी अपेक्षा करायची की त्यांनी 24 तास तिथं उपलब्ध राहावं, तिथल्या स्टाफनी तरी आमच्या सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. मग नाईलाजाने खाजगी आरोग्य व्यवस्था आम्हाला स्वीकारायला लागते. म्हणजे या सगळ्या व्यवस्था ठरवून सरकार करते असं म्हणायचं? सरकार ठरवून करते. आणि आता लाडकी बहीण योजना आली, अशा लोकप्रिय योजनांच्या मागे सरकार लागते. आणि जे मूलभूत किंवा आरक्षणावरून भांडणं सुरू आहेत देशभरात. खरं तर मोफत शिक्षण आणि मोफत आरोग्य ह्या 2 गोष्टी जर मागितल्या तर आरक्षणावरचे वाद किंवा बऱ्यापैकी कमी होईल. मराठ्यांचे समजा प्रश्न ग्रामीण भागातूनच जास्त तीव्रतेने पुढे आला तर मराठा समाजाचा प्रश्न काय आहे, त्याला शिक्षण त्याच्या पोरांना आता स्पर्धेत मिळत नाही. आरोग्यासाठी त्याचा खूप खर्च होतोय, तो प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊ शकत नाही. या 2 गोष्टी जर मोफत दिल्या तो काय फार काळ भांडत बसणार नाही. किंवा तिसरा प्रश्न त्याचा आहे तो शेतीचा. शेतीमध्ये हमीभाव मिळत नाही आणि सरकार जे MSP जाहीर करतं ते MSPला कुठल्याच बाजार समितीत संरक्षण नाही. म्हणजे त्याच्यासाठीच्या ज्या 3 गोष्टी आहेत, शिक्षण, आरोग्य आणि शेती, या तिन्ही व्यवस्था कोलॅप्स झाल्यामुळं मराठा समाजाचा हा उद्रेक आहे. पण मला एक छोटा प्रश्न विचारायचा आहे की हे झालं सरकारचं. हो. सरकार निवडून देणारा जो मतदार आहे त्याच्या जागृतीचं काय? त्यानं काय करायला पाहिजे? समाजानं काय वागायला पाहिजे? शिक्षण जर चांगलं मिळालं असतं आणि शिक्षणातला अभ्यासक्रम जर चांगला असता किंवा शिक्षण व्यवस्थेतला दर्जा जर टिकून राहिला असता तर चांगला मतदार तयार झाला असता आणि चांगला मतदार योग्य भूमिका मांडणाऱ्या पक्षांना निवडून देत राहिला असता. जातीवरून दंगे, धर्मावरून दंगे, भाषेवरून, प्रांतावरून, लिंगावरून, अशा सगळ्या गोष्टींवरून जे वादविवाद उभे राहतात
अशांच्या पाठीमागं उभा राहिला नसता. नाही, मध्येच मला तुम्हाला अडवून विचारायचं आहे की 50 वर्षापूर्वी शिक्षणाचं प्रमाण कमी होतं, हो. पण त्यावेळेचा समाज सुज्ञ वाटतो हम्म. आणि सरकारं जी निवडून दिली जात होती त्यावेळेच्या समाजाकडनं ती सुज्ञपणे काम करत होती, कारण मागच्यांनी काही उभं करून ठेवलं. आता शिक्षणाचं प्रमाण वाढलंय, हो. पण मग अडाणीपणा वाढलाय राजकीयतेच्या बाबतीत किंवा शिक्षणाचं प्रमाण वाढलंय, पण ज्ञान एक वाढलं चांगला नाही? नागरिक तयार होणं, हां एक चांगला माणूस तयार होणं किंवा शहाणा माणूस तयार होणं, हां किंवा तो महाविद्यालयातून बाहेर पडलेला जो तरुण आहे तो एक देशाचा, आम्ही भारतीय लोक हे हा. मानणारा नागरिक तयार झालाय का, हा प्रश्न आहे. असं जर असेल तर मग तुम्ही शिक्षणाचे प्रयोग का करतात? कारण तुमच्या शिक्षणाच्या प्रयोगातही भारतीय लोक जन्माला येणारच नाही आहेत. सगळा गोंधळ. हा शिक्षणाचा प्रयोग जो आहे तो मूल शालाबाह्य राहू नये, ते मूल शाळेत आलं पाहिजे ह्यासाठीच आहे. मान्य आहे, पण मी वेगळं बोलतोय. मला म्हणायचं आहे की समाज तेवढा सुज्ञ का नाही होत? शिक्षणाचं प्रमाण, चांगला मतदार शिक्षण घेऊन तयार होतो, तर माझ्या स्वतःच्या डोळ्यात देखत गेल्या 50 वर्षात शिक्षणाचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे, पण मला हे शिकलेले लोक अडाणीच वाटतात. समाजकारणाबद्दल, राजकारणाबद्दल. कर्मकांड वाढली, देवधर्म वाढलेत, जातभेद वाढलाय, धर्मभेद वाढलाय, मग यांच्या शिक्षणाचा उपयोग काय? आज सुद्धा जेव्हा मला, म्हणजे माझा वैयक्तिक अनुभव, न शिकलेली माणसं भेटतात त्यावेळी त्या माणसांची ऐकायची भूमिका असते, हां काही समजून घ्यायची भूमिका असते. पण जेव्हा शिकलेला माणूस भेटतो, तो ग्रॅज्युएट झालेला किंवा नोकरदार असलेला, एकदा तो शिकला की तो स्वतःला शहाणा समजायला लागतो. डिग्री घेतली की. किंवा नोकरदार माणूस 4 पैसे यायला लागले की जग जिंकलं किंवा आपण महान झालो, शहाणं झालो, अशा भूमिकेत जातो. तो काही वाचत नाही, कोणाचं ऐकत नाही, समजून घेत नाही. आणि दुसरीकडे अडाणी माणसाची मात्र भूमिका आहे ऐकायची, समजून घ्यायची. म्हणजे भारतीय शिक्षण व्यवस्थेत माणूस होण्याची प्रक्रिया गायब झाली असं म्हणायचं? हा, आणि भारतीय नक्कीच. माणूस जन्माला घालण्याची कुवत राहिलेली नाही आहे शिक्षण आपल्या व्यवस्थेत. शिक्षण प्रक्रियेत प्रत्येक पुस्तकाच्या पहिल्या पानावर प्रतिज्ञा आहे. सगळ्याला जनगणमन शिकवलं जातं, पण नागरिक शास्त्राचे धडे पण थोडेफार सगळ्याला आहेत, पण ते मार्कांपुरतं शिक्षण हे केलं. नागरिक शास्त्रात समजा एखादा प्रश्न आहे आपल्याला, संसदेची उद्दिष्ट काय, तर ती उत्तरं लिहिण्यापुरतंच मी पाठ करतो. नंतर नागरिक शास्त्र माझ्या जीवनात नाही अवलंबलं तरी चालतं. किंवा गाडगेबाबाचा एखादा धडा आहे, गाडगेबाबाच्या धड्यावर उत्तरं लिहिणं, त्याला मार्क मिळतो मला. गाडगेबाबाच्या धड्यावर उत्तरं न लिहिणारा विद्यार्थी पण तो स्वच्छता करतो, तर त्याला मार्क मिळत नाही. हां, फार सुंदर बोलताय संतोष. म्हणजे एकूण पण काय येतं काय डोक्यात की काय मग या समाजाचं करायचं काय नेमकं, किंवा ह्या समाजाच्या जागृतीचं, आपण प्रबोधनाचं आपली, करायचं? म्हणजे सांस्कृतिक राजकारणात शहाणे लोक मागं राहायला लागले. जे आत्ता आपण चित्र बघतोय, सुशिक्षित समाज हा कर्मकांडाकडे वळाला आहे, बुवा बाबांकडे वळाला आहे, किंवा जाती आणि धार्मिक दंगलीत हेच तरुण आहेत, शिकलेलेच तरुण आहेत. ह्यांची डोकी बिघडवण्यात सांस्कृतिक राजकारण किंवा सांस्कृतिक दहशतवाद त्याला कारणीभूत आहे. देव आणि धर्म घेऊन राजकारण, सांस्कृतिक राजकारण करणं तुलनेनं सोपं आहे, पण वैचारिक सांगणं किंवा थेरी मांडत राहणं किंवा पुरोगामी विचार रुजवत राहणं हे तुलनेने अवघड आहे. आणि आपण कमी पण पडतो, हे पण मान्य करायला पाहिजे. दुसरीकडे ज्या प्रतिगामी शक्ती आहेत त्या सांस्कृतिक राजकारणात यशस्वी होत राहिल्या. मग सिनेमा असो, शिक्षण असो, धार्मिक क्षेत्र, कला आहे, या सगळ्या क्षेत्रातून शिरकाव करत त्यांनी मेंदूचा ताबा घेतला आहे. आणि त्यात ही सुशिक्षित तरुणाई अडकून राहिली. आणि त्यात सोशल मीडियाचा त्यांनी पुरेपूर वापर करून घेतला. म्हणजे माध्यम विज्ञानाचं आहे, पण त्याचा वापर प्रतिगामी शक्तींनी जास्त उत्तम केला आहे पुरोगामी लोकांच्या पेक्षा. त्यामुळे तरुणांची डोकी भडकतात आणि तो चुकीच्या गोष्टीला जातोय. पण जेव्हा तेच तरुण 40कडे जातात आणि आपल्या पोटाचा प्रश्न गंभीर आहे, आपण चुकलोय, आपण आपल्याच माणसांबरोबर भांडतोय, हे जेव्हा त्यांच्या लक्षात येतं त्यावेळेला ते बदलतात. तोपर्यंत बराच वेळ गेलेला असतो.
शेवटचं बदल व्हायला लागलाय, पण आता हां. बदल व्हायला लागलाय लोकांमध्ये. लोकांना सोशल मीडियाचा वापर करून जे प्रतिगाम्यांनी मेंदूचा ताबा घेतला होता, तो सोशल मीडिया आता उलट्या दिशेने पण प्रवास करायला लागला. म्हणजे चांगुलपणा शिकवायला लागलाय. हा, उदाहरणार्थ कालचंच उदाहरण सांगतो. दिवाळी झाली, बलिप्रतिप्रदा हा सण आहे. बळीराजा फक्त बळीचं राज्य, इडापिडा टळो बळीचं राज्य येऊ एवढ्यापुरताच माहीत होता. पण कोण होता बळीराजा हे सोशल मीडियातून प्रचंड वाचलं गेलं लोकांच्याकडून. नरक चतुर्दशी कशासाठी साजरी केली जाते, नरकासूर नेमका कोण होता, हे लोकांना आधी माहीत नव्हतं. आता हे सोशल मीडियातून माहीत व्हायला लागलं. ह्याचा वेग कमी आहे, पण हळूहळू वाढेल आणि उत्तरं मिळत जातील. माझं स्वतःचं असं मत आहे की सोशल मीडिया हे चांगल्या वाईटाच्या युद्धाची भूमी झाली आता. हो हो, आणि हे युद्ध चालत राहिलं पाहिजे. बरोबर. तिथल्या पातळीवरच. प्रत्यक्ष त्याचा अंमल द्वेषाकडे होणं वगैरे मला नाही योग्य वाटत, पण लोकांना अभिव्यक्त व्हायला सोशल मीडिया हे सुंदर माध्यम आहे आणि त्याला वैचारिक लढाया तिथं चालू आहेत. मग कोणी काही शिव्या खाईल, कोणी ट्रोलिंग करेल, कोणी ट्रोल होईल, सगळं होईल. तरीही मला असं वाटत राहतं की हा असाच झगडा चालत राहिला तर कधी ना कधी खऱ्याकडं, कधी ना कधी सत्याकडं आणि कधी ना कधी चांगुलपणाकडं समाज जाईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही असं मला वाटतं. अक्षरमानव तयार होईल अशी आशा ठेवायला हरकत नाही. तुम्ही खूप काम केलं ना अक्षरमानवचं. इथं काय काय काम केलं? पुरस्कार द्यायचा पूर्वी काहीतरी. 22-23 वर्षापासून अक्षरमानवचं काम करतो. सुरुवातीच्या काळात अक्षरमानव चांगलं समाजासाठी काही उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीला अक्षरमानव पुरस्कार द्यायचो. 3-4 वर्षे ती परंपरा चालू राहिली, व्याख्यानमाला आणि पुरस्कार सोहळा. पण काही राजकीय कारणांमुळं ते ह्या परिसरातलं काम त्या काळात बंद झालं. त्या काळात माझ्याकडे पत्रकारिता पण नव्हती, त्यामुळं ते रेटून नेणं शक्य नव्हतं, म्हणून ते थांबावं लागलं. त्यानंतर अक्षरमानवची काही नाट्यसंमेलनं, चित्रपट संमेलनं, मुर्टी नावाचं जवळचं गाव आहे, तिथं अक्षरमानवच्या संमेलनाचं आयोजन करतो. कोपीवरची शाळा अक्षरमानवच्या प्रेरणेतून सुरू झालेला उपक्रम आहे. राजू बडदे आमचा चहावाला मित्र आहे, तो पुस्तक विक्री करतो. आम्ही वेगवेगळ्या शाळांमध्ये पुस्तक प्रदर्शनं भरवतो. अक्षरमानवची सर्वाधिक पुस्तक विक्री करणारं सेंटर सोमेश्वरनगर हेच असेल. आणि लहान मुलांपर्यंत मोठ्यांपर्यंत चांगल्या विचाराची महापुरुषांची पुस्तकं घेऊन जाण्याचा पण प्रयत्न करत असतो. याशिवाय परिसरातल्या वंचित आणि पारधी समाजाच्या मुलांना मागच्या 20 वर्षापासून शिक्षण देण्याचं काम करतो. राजूकडं माझ्याकडं 20-21 मुलं शिक्षणासाठी शैक्षणिक पालकत्व त्यांचं आम्ही स्वीकारलेलं आहे. पहिलीत घातलेला मुलगा आत्ता BSc पर्यंत गेला. एक मुलगी आमच्या त्या उपक्रमातली पोलीससुद्धा झालेली आणि इथली मुलं शिकायला लागल्यामुळं त्याच समाजातली दुसरीकडची मुलं पण प्रेरणा म्हणून शिकायला लागली. असं काम सुरू आहे. मग पूरग्रस्तांना मदत करणं किंवा कुठं काही आपत्ती झाली, अगदी कुठेही आपत्ती झाली तिथं मदत पाठवणं. कोरोना काळात लोकांना मदत करणं किंवा किराणा मालाचे किट वंचितांमध्ये वाटणं, काही मुलांना गणवेश मिळवून देणं शाळेसाठी, अशा पद्धतीची पण कामं दररोज काही ना काही दररोज सुरूच असतात. मी पुन्हा माझं नाव सांगतो. माझं नाव राजन खान. मी माणसं गोळा करत हिंडलो आणि खूप समाधान वाटतं. हे गाव मला अक्षरमानवचं जिथं जागतं गाव वाटतं. हा समोर बसलेला जो संतोष शेणकर आहे, दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी राजू बडदेंनाही आणणार आहे, पण या व्हिडिओत बसलेला हा संतोष शेणकर हा खरा अक्षरमानव आहे आणि मन लावून स्वतःचं काम करतो. हा मला खूप अभिमान वाटतो. आपण चांगली माणसं जोडत जावीत आयुष्यात. माझ्या अतिशय दुर्मिळ अशी चांगली माणसं मी जोडली. दुर्मिळ संख्या आहे त्यांची माणसं जोडण्याची, त्यात हा पण आहे. आणि माझा पोरगा जरी असला तरी मी ठरवून त्याची मुलाखत घेतली आज आणि मला वाटलं की याला एकदा व्यक्त करू. हे माध्यम आहे तर या माध्यमाचा सुंदर उपयोग करू. माझ्याशी तुम्ही बोललात, असं बोललेलं चालेल का संतोष? मनापासून धन्यवाद. धन्यवाद.